आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचे सुरू असलेले युद्ध, या युद्धामुळे जागतिक व्यापार पेठेत याचे परिणाम आता दिसू लागलेले आहे. यामध्ये पेट्रोलियम पदार्थ, जीवनावश्यक असलेल्या इतर सामग्री यांचे रेट वधारलेले असून ठिकठिकाणी या वधारलेल्या दरांना विरोध करणारी जनता, राजकीय पुढारी हे आपल्याच नजरेत पडत आहे. भुसावळ शहरात देखील गॅस एजन्सी धारकांची मीटिंग भुसावळ पोलीस प्रशासनाच्या वतीने राहुल वाघ यांनी घेतली. या बैठकीमध्ये गॅसचा होणारा काळा बाजार व अनावश्यक गॅस एजन्सी होणारी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बैठकीचं आयोजन बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी घेण्यात आली होती. यावेळी या बैठकीमध्ये गॅस सिलेंडर पुरवठा व काळा बाजार टाळण्यासाठी आवश्यकता उपाययोजना करण्यात यावी यासंबंधी सूचना गॅस एजन्सी धारकांना व त्यांच्या प्रतिनिधींना करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने गॅस एजन्सी धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठ्याबाबत राज्य सरकारच्या नियमाचे पालन करण्यात यावे, तसेच सिलेंडरचा काळा बाजार होऊ नये याकरिता सतर्क राहावे व गॅसची टंचाई देखील निर्माण होऊ नये याकरिता व्यवस्थित नियोजन करून आपण गॅस एजन्सी चालवावी व इतर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी घेतलेल्या मुलाखती सर्व गॅस ग्राहकांना आम्ही सर्व गॅस एजन्सीतर्फे एक नम्र विनंती करतो की प्रत्येक गॅस ग्राहकाने आमचा डिलिव्हरी मॅन तुमच्या घरी गॅस सिलेंडर डिलिव्हरी करता आला असता प्रत्येकाने त्याला OTP देणं अनिवार्य आहे आणि प्रत्येक ग्राहकाने त्या KYC करणं अनिवार्य आहे. त्यांची मीटिंग घेतलेली आहे. मीटिंगमध्ये त्यांना काय गाईडलाईन्स करण्यात आलेले आहे? माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब, तसेच ॲडिशनल SP साहेब नाकाचे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी केदारे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज भुसावळ बाजारपेठ हद्दीतील गॅस एजन्सीची मीटिंग घेण्यात आलेली आहे. जे काही बाकी ठिकाणी आपण जे इतर न्यूज चॅनल, इतर मीडियाद्वारे, इतर लोकांद्वारे जे काही व्हॉट्सअप वगैरे पाहतो आहे की लोकांची जी गर्दी झालेली त्या संदर्भात नियोजन करणे, तसेच जे गॅस एजन्सीवाले कोणी काळा बाजार करणार नाही व काळा बाजार होणार नाही याच्यासाठी काळजी घेणे आणि जे सामान्य नागरिक आहे यांना विनाकारण गॅसपासून वंचित राहता येणार नाही यासाठी त्यांची एक मीटिंग घेण्यात आलेली आहे. आलेलं आहे का की कोणी काही ब्लॅकमध्ये विकत आहे, जसं रिक्षावाले असतील व अन्य आपले दुकानदार असतील, यांना काही ब्लॅकमध्ये विकण्याचे असे काही प्रकरण झाले आहे का? असं अजूनपर्यंत एकही प्रकरण कानावर आलेलं नाही आहे, पण तरी पण त्यांना त्याच सूचना देण्यात आलेल्या आहे की सर्वात पहिले ज्या महाराष्ट्र शासनाने व राज्य शासनाने तसेच केंद्र सरकारने ज्या काही नियमावली दिलेली आहे त्या नियमानुसार तुम्ही काम करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि अजूनपर्यंत तरी भुसावळमध्ये अशी काही परिस्थिती दिसून आलेली नाही आणि त्यांना आता जी नवीन पद्धत आहे बुकिंगसाठी, ती पद्धतीला त्यांना जनजागृती जेवढी जास्त कराल या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे. आज रोजी आपल्या भुसावळ शहरामध्ये गॅसची काय सिच्युएशन असेल? आज माझ्या ज्या 6 एजन्सी आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यांच्या म्हणण्यानुसार आज भुसावळमध्ये तरी असं कुठं काही तुटवडा त्यांना जाणवलेला नाही आहे आणि असं अजून कोणत्याही गॅस एजन्सीवर लोकांची लाईन लागली किंवा काही अडचण निर्माण झाली असं तरी अजूनपर्यंत निदर्शनास आलेलं नाही आहे.